पूर्णवैराग्य जाते वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे श्रीवानिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंधरीद्वावसावे जाता सगोदा सिकाबोध भावे अवध्यापवी पावी प्रेमदासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आज आपण आत्माराम महाराजांच्या एकेहरी येथील मठामध्ये एकत्र आलो आहोत. आजचा दिवस म्हणजे श्री दास विश्राम धाम दिवस, वर्ष 7वं. आत्माराम महाराजांच्या 200व्या पुण्यतिथीच्या वर्षामध्ये 2020मध्ये एक मनात कल्पना आली की एवढा मोठा ग्रंथ आत्माराम महाराजांनी लिहिला की ज्याला त्यांनी नानासाहेब देवानी एन्सायक्लोपीडिया ऑफ रामदासी संप्रदाय असं नाव दिलं आणि त्याचा तसा प्रचार व्हावा असं झालं नाही. निदान आपल्या पाहण्यामध्ये तसा झाला नाही. पूर्वी झाला असं सगळा, पण आपल्या पाहण्यात नाही झालं. त्या मठामध्ये माझा अनुभव सांगतो. रामदासी मठच होता, वर एक मधला, खाली रामदासी सगळं पद्धतीप्रमाणे, बाजूला समाधी, राम असं सगळं आहे. तिथं माझं पारणसुद्धा झालं. तिथून मग वरच्या मधल्यावर जात असताना थोडा अंधार होता आणि अंधारात जात असताना माझ्या पायाला काहीतरी लागलं. आता माझी सवय आहे, जर पायाला लागलं तर आपण पाहायचं काय आहे काय नाही, पण अंधार होता, काही समजलं नाही. मग मी खाली वापरून पाहिलं तर त्यामध्ये ग्रंथ होता एक अंधारामध्ये. आणि मग वर जाऊन मग जेव्हा ते लाईट लावून सगळं पाहिलं तेव्हा तो या 4 खंडापैकी एक खंड होता. म्हणजे आता ही अवस्था रामदासी मठात होती की नानासाहेब देव म्हणतात हे 4 खंड ज्यांच्याजवळ आहेत त्यांनी ते मनापासून जपले पाहिजे, त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता त्याच्या उलट माझा अनुभव आला म्हणून मी त्या मठात त्यांना म्हटलं हे बरोबर नाही, तुमचं योग्य नाही. जसं आपण एखाद्या रद्दीत पेपर टाकतो तसं ते रस्त्यावरच्या पायऱ्यांवर सगळे ग्रंथ ठेवलेले आहेत. असं नाही पाहिजे. काय तुम्हाला मदत पाहिजे सांगा, 2 अलमाऱ्या घ्या, पण ते गोष्टी म्हणजे एखाद्या देवतेची पूजा करण्यापेक्षा पूजा न करण्याचं पाप फार जास्त लागतं. पूजा करताना एखाद्याचं आपण चुकलं तरी काही हरकत नाही, पण एकदमच दुर्लक्ष करणं हे बरोबर नाही. असं आपण करू नये. हा एक धडा त्यापासून घेतला. आणि मग माझ्या मनात विचार आला 2020मध्ये की हा दिवस ज्या दिवशी श्रीधर नाटू टिकले यांनी या मठात येऊन 4 महिने 10 दिवस वास्तव्य केलं आणि हा पूर्ण ग्रंथ लिहून काढला, ते किती महत्त्वाचा ग्रंथ असेल. आणि नानासाहेब देव म्हणतात की त्याचा जन्म हा फक्त एवढ्यासाठी झाला आणि ग्रंथ प्रकाशन नंतर झालं 4 खंडामध्ये, पण आधी हे लिहून पूर्ण झालं. म्हणजे शके 1832मध्ये हे पूर्ण झालं. म्हणजे आज आता 1948 आहे, म्हणजे 116 वर्ष झाले या गोष्टीला आजच्या दिवशी. पण हे याचं जे चरित्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही. म्हणून आपण ही सुरुवात केली की दास विश्राम धाम दिवस जो आहे तो आपण साजरा केला पाहिजे आणि या मठाने साजरा करायचा. आता पुढे त्याचा विस्तार करायचा, म्हणजे जसे आत्माराम महाराजांचे इतर मठ आहेत त्या मठामध्ये सुद्धा आजच्या दिवशी असं स्मरण झालं पाहिजे. कारण का त्या भागामध्ये जे लोक आहेत त्यांना हे विशेषत्वाने लक्षात आलं पाहिजे. अरे हाही सुद्धा काहीतरी ग्रंथ आहे जो आपल्यामध्ये आपण दासबोध ऐकतो, आत्माराम ऐकतो, मनाचे श्लोक ऐकतो, पण हा सुद्धा ग्रंथ आहे, तितकाच चांगला ग्रंथ आहे. आणि तो छोटा रामदास पंचक्रमसार हा तो छोटा आहे. 548 ओव्या आहेत. मी रोज व्हॉट्सॲपवर 5-10 ओव्या टाकल्या आणि जवळपास 1 वर्षभरामध्ये तो पूर्ण ग्रंथ माझा पूर्ण झाला. मग सगळं ते एडिटिंग करून एकत्र आणलं. राकेश महाराजांनी ते पाठवलं आणि ते छापूनच घेतलं सगळं. आणि तिकडे आग्रह केला सज्जनगडावर आणि तुमच्या धुळ्याला. तर धुळ्याच्या लोकांनी ते मनावर घेतलं आणि ते छापलं पुस्तक. त्याच्यामुळे आहे तो उल्लेखसुद्धा आहे. फार मला आनंद झाला. आता त्याचं एक कारण आहे. शहापूरच्या मठामध्ये जेव्हा मी होतो पारायण करण्यासाठी, शहापूरला सतीबाईचं आपल्याला आख्यान माहिती आहे. सतीबाई म्हणायचं की समर्थांचं रोज दर्शन झालं पाहिजे, रोज तीर्थ मिळालं पाहिजे. म्हणून समर्थांनी धुळीतून एक मारुती काढून दिला की याचं तीर्थ जे आहे ते माझं तीर्थ म्हणून घ्या, असं त्यांनी तिथं सांगितलं.
म्हटलं हे असं असेल तर मग आपल्यालाही असं मिळालं पाहिजे. तर आपण आल्याबरोबर पहिल्यांदा हा विचारावा. मग आता असं कोणत्या ग्रंथात आपल्याला सापडेल? 2012मधली गोष्ट सांगतो, 11-12 आणि 13मध्ये मी पहिल्यांदा इथे आलो आणि त्यावेळेस मला हा ग्रंथ माहिती झाला. त्या ग्रंथामध्ये वाचल्यानंतर 2 ओव्या महत्त्वाच्या आहेत. समाधी पादुकाची प्रसादाचे प्रत्यक्ष दैवत मानले जाते, गुरुची मानले जाते. गुरु संततीला लेखावे दैवत, परंतु आधीचे सोडू नये. आता याचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे आपण लक्षात घेतला. गुरु संततीला लेखावे दैवत. आपण एका सद्गुरूंचा अनुभव घेतला, पुढे 5-10-20 वर्षानंतर त्यांचे मुलं, त्यांचे नातू हे सुद्धा आपल्याला सद्गुरू स्थानी आहेत. पण आता त्यांचंच आपण सगळं करत बसलो तर आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल. तसं होऊ नये. जसं आपण गडावर जातो, सगळा इतिहास आपण पाहतो. आता जुन्या इतिहासातले जे जे कष्ट ज्यांनी घेतले, ते लक्ष्मण स्वामी असेल, हनुमंत स्वामी असतील, या सगळ्यांनी, महारुद्र स्वामी होते, ते या सगळ्यांनी जे कष्ट घेतले संप्रदाय वाढीसाठी ते तर वंदनीय आहेतच. आता त्या वंशातले जे आहेत ते सुद्धा आपल्याला वंदनीय आहे. पण जुनं जे आहे ते सोडून देता कामा नये. मूळ जो ग्रंथ आहे तसा हा ग्रंथ आहे. असे अनेक ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये कितीतरी ज्ञानच साठवलेलं आहे. आणि म्हणून आपण ही सुरुवात त्या 2020च्या वर्षी केली आणि दास विश्राम नाम दिवस पहिला त्यावेळेस आपण साजरा केला. त्यावेळेस कोरोनाचे दिवस असल्यामुळे आतापर्यंत आता हा 7वा आहे. तर या 7 वर्षामध्ये 5 वर्ष आपण ऑनलाईन साजरा केला. आता यावर्षी आपल्या शिवराम स्वामीची 300वी पुण्यतिथी आहे, म्हणून तो एक उद्देश होता की अनायसा आपण इथे जाणार आहोत, तर मग लगेच त्यांचं पण दर्शन आपल्याला होईल आणि तिथली काय जे जीर्णोद्धाराची काय अवस्था आहे, कुठपर्यंत झालं काय नाही हे प्रत्यक्ष पाहता येईल. दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष पाहिलं आणि मग ते आपण लोकांना सांगत गेलं की एवढं आता या मठामध्ये पूर्वीचे फोटो आहेत बा, माझ्याकडे आहेत फोटो. राक्षस एकदम लहान असताना इथं बाजूला सगळं धूळ माती भिंती पडलेल्या, तो फोटो माझ्याकडे आहे तो. आणि आताचं हे करू, आता हे कोणामुळे झालं ते जे आपले सारा शेळजी आहे त्यांच्यामुळे, त्यांना प्रेरणा कोणी दिली? त्यांच्या आईवडील. आता असा जर विचार करत घेतला तर प्रश्नोपनिषद जो आहे आता जो माझं चालू आहे, त्या प्रश्नोपनिषदमध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या, एक रई आणि एक प्राण. कुठल्याही गोष्टी घडण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या, एक प्राण, दुसरा रई. प्रश्नोपनिषदामध्ये काहीतरी 66-67 श्लोक आहेत. 6 शिष्यांनी सद्गुरूंना विचारलेले प्रश्न आहेत आणि प्रत्येक शिष्याच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. आता ते उत्तर देत असताना मूळ लक्षात घ्यायचं रई आणि प्राण. आता प्रत्येक मंत्रामध्ये रई आणि प्राण याची व्याख्या बदलत जाते. एखाद्या मंत्रामध्ये रई म्हणजे सूर्य आहे, प्राण म्हणजे सूर्य आहे, दुसऱ्या मंत्रात त्याच मंत्रामध्ये रई म्हणजे चंद्र आहे. असं नाही, पुढे खाली आलं की लगेच ते बदललं. म्हणजे जो मागच्या मंत्रामध्ये जो प्राण होता तो आता रई झालेला आहे. आता हे असं जेव्हा असतं तेव्हा आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसावं, कारण ते एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र करून एका मंत्रामध्ये ते जेव्हा बसवतात तेव्हा त्याचे संदर्भ वेगवेगळे असतात. म्हणजे एकच गोष्ट हे अनेक प्रकारे आपल्या लक्षात आली पाहिजे, अशा प्रकारे सगळ्या उपनिषदांची रचना झाली. तसं या ठिकाणी संप्रदाय जो आपला आहे त्या संप्रदायाचा जो मूळ कोश आहे तो म्हणजे हा ग्रंथ आहे. इतरांनी खूप लिहिले. हनुमंत स्वामीजी बखर म्हणून एक प्रसिद्ध आहे, त्यानंतर आळतेकरांचं एक चरित्र आहे समर्थांचं, ते सुद्धा तेवढं प्रसिद्ध आहे. हे सगळे जुने ग्रंथ आहेत. पण हनुमंत स्वामीचे बखरमध्ये जे आहे ना ते इतर ठिकाणी नाही, ते सुद्धा पाहण्यासारखं. आता मी विचार केला हनुमंत स्वामी हे नाव कुठून आलं? त्यांचं नाव होतं हनुमंत स्वामी. आता तुम्ही जेव्हा याला जाता महारुद्र स्वामी, दांबेला जातो आपण, आतमध्ये गेल्यावर पण डाव्या बाजूला जो मूर्ती आहे तो महारुद्र हनुमान. हां, आता हे आपल्याच लोकांना माहीत नसतं. मूर्ती दिसलं की पाया पडणं, नारळ पडणं, नारळाचा कचरा तिथेच टाकणं. आम्ही तिथे नारळ चढवला, प्रसाद घेतला, आम्ही परत आलो, 2दा गेलो, 3दा गेलो, हे इतके आपले विषारी तिथपर्यंत जात. पण जे करायचं आपण नेहमी घोष करतो ना, महारुद्र हनुमान की जय. पण आता कोणाला विचारलं रामदास म्हणतात कुठे आहे महारुद्र हनुमान, सांगता येत नाही. आता हे कारण काय? आपला अभ्यास एवढा नसतो. आता आपला अभ्यास नसल्यामुळे काय होतं, आपल्याला कमीपणा येत नाही. कोणाला येतं? दिनाचे गुणे दिसता लाजो कोणा, तुझा दास दिसे सदा दैवी. कोणाला येतं? आपलं सगळं.
आणि आपल्या सद्गुरूवर लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, अशी पात्रता आपली आली पाहिजे. आणि ती येण्यासाठी 24 तास रामदास या जागृत पाहिजे. आणि तो कसा जागृत असावा हे या छोट्याशा ग्रंथामध्ये दिलं, रामदास ग्रंथ. आता आपण ही जी प्रस्तावना आहे याचे 4 भाग आहेत. नानासाहेब देवानी त्यावेळेस काहीतरी फक्त माझ्या माहितीकडे 4 रुपये वेळ अशी काहीतरी किंमत होती याची सुरुवातीला. ते ग्रंथ गोळा केले, ते लोकांचे घेतले आणि ते छापण्यासाठी खूप वेळ लागला, जवळपास 7-8 वर्ष लागले. याच्याबद्दल सुद्धा त्यांनी खूप वाईट वाटलं. या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रस्तावनेमध्ये दिलेल्या आहेत. आता या श्रीधर नाथू टिकले जे आहेत यांचं चरित्र यामध्ये आहे प्रस्तावनेत. म्हणून आज आपण या दिवशी या प्रस्तावनेचं वाचन आपण आज करूया. आणि मग नंतर रामदास ग्रंथक्रमसार आहे किंवा त्याच्यामध्ये वंशावळी आहे. वंशावळी फार महत्त्वाची आहे. ही वंशावळी आपल्याला पाठच पाहिजे. किंबहुना त्यांचे पुण्यतिथी पण पाठ पाहिजे. माझ्याकडे बऱ्याचदा फोन येतात गणपतीच्या आमच्या मठामध्ये परंपरेमध्ये हे आहे, पण त्यांची पुण्यतिथी वद्य आहे का शुद्ध आहे. आता असं कन्फ्युजन जर त्या रामदास मठपतीला होत असेल आता त्यांनी लोकांना काय सांगा, म्हणजे काकांना फोन केला त्यांचा येईल मग तुम्हाला सांगतो, असं नाही करायचं. आपणच स्वतःचा अभ्यास वाढवला पाहिजे आणि आपलं ते आद्य कर्तव्य आहे. हे झाल्यानंतर तुमचं जे काय आहे संसार आहे ते सगळं तुमचं करा, पण मुख्य जे आहे ते सोडून. मुख्य हरिकथा निरूपणं, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणं, सर्व अगदी स्पष्ट सांगितलं. तुम्ही रामदास आहेत मग राजकारणात काय झालं, राजकारणात नाही गेलं तर राजकारण अजून खराब होईल. म्हणजे असं थोडक्यात सांगतो मी. तर या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणं आपण कसं वागलं तर लोक आपल्याला त्यांच्या ओळखायला लागतात. म्हणजे माझी विशिष्ट अशी ओळख नाही, पण त्यांच्यामुळे लोक आपल्याला हा रामदासी आहे, त्याला काही उत्तर हा बरोबर उत्तर देतो आणि त्यांचे उत्तर खरे असतात मी तपासून पाहिले असे म्हणणारे 10 माणसं मिळाले की मग त्या रामदासी मठपतींचा त्या मठाच्या भोवती त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या नावापेक्षा मठपतींचं नाव होतं, मठाचं नाव होतं. तर हे सगळं दृष्टिकोन घेऊन ती सगळी जबाबदारी आपल्यावर आहे हे लक्षात घ्यायचं. स्वामी विवेकानंद म्हणत होते, टेक अप द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर हेल्थ. You are only the responsible person for that thing, and therefore you should work in that way that you are a representation of some cult or community or some caste. असं तुम्ही दृढ आपल्या मनामध्ये विश्वास ठेवा की माझ्यावर एकट्यावर आहे जबाबदारी. कृष्णाने ते उचललं गोवर्धन पर्वत. सगळ्यांना वाटलं याला त्रास होईल म्हणून आपण उचलावं म्हणून सगळ्यांनी काठ्या लावल्या. काठ्या लावल्यावर ते चांगलं उभं राहिलं. आता लोकांच्या मनात पहा आपण काठ्याला हा एवढंसं पर्वत कोणी विचारलं, आपण काठ्या लावल्यानं आधी चांगलं स्थिर झालं. आता अशी बढाई कृष्णासोबत मारल्याबरोबर जो कृष्ण केव्हाही होत्याचं नव्हतं करतो आणि ते नाही ते पुन्हा उभं करतो. त्याने थोडंसं डळमळीत केल्यावर ते पडायला लागलं. सगळं आरडाओरड सुरू झालं. म्हणजे जे करणं आहे सगळं करणं जगदीशाचे आणि कवित्वाची काय माणूस आहे. कुठलाही चांगला गुण आहे तो आपला स्वतःचा नसून तो त्यांचा आहे हे लक्षात घेतलं तर अहंकार वृत्ती कधीच येणार नाही. असे सगळे शिकवण देणारे हे सगळे ग्रंथ आहेत, त्याचं नित्य वाचन झालं पाहिजे आपल्याकडे. एवढंच तास सांगतो. आपण आता ही प्रस्तावनेला सुरुवात करूया आपण वाचायला. श्रीराम समर्थ श्रीराम श्री दास विश्राम धाम प्रस्तावना. जे ऐकिले पुरले सत्याचे वाटले, बदले भजाने संती गायले, बाळ भावे ते हे कथन केले, एवं फळ लाभी या दृष्टी. कल्याण महाराज हे समर्थांचे पट्टे शिष्य होत. गुरुशिष्यांच्या एकात्मतेला उपमा द्यायची तर ती या गुरुशिष्यांच्या जोडीचीच देतात. सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण हे जे सत्शिष्याचे मुख्य लक्षण, त्याचे प्रमुख उदाहरण म्हणून जेथे तेथे आणि जेव्हा जेव्हा कल्याणानं पुढे करतात. एकनिष्ठ शिष्य, गुरुसाठी वाटेल ते करण्यास अखंड तत्पर असणारा शिष्य, आत्मार्पण करूनसुद्धा गुरुचरणी सेवा करणारा शिष्य, या अर्थी कल्याण या विषयीचं नामाचा उपयोग करतात. कल्याणांची केवढी पुण्याई पहा. श्री समर्थांच्या पश्चात 33 वर्षांनी ज्यांनी जरी देह ठेवला तरी ईश्वरी योजनाच अशी होती की या दोघा गुरुशिष्यांच्या अस्थिसुद्धा एकत्र होऊन गंगेला अर्पण कराव्या लागते. कोण हे भाग्य, धन्य धन्य हे गुरुशिष्यपण. गुरुशिष्यांच्या या एकरूपतेला पुराणात किंवा इतिहासात दुसरी जोड नाही, पदक्वचित असेल. अशा रीतीने सद्गुरूंशी समरस झालेल्या
कल्याणांना श्री समर्थांचे बहुतेक सारे चरित्र अवगत होते. समर्थांचे इतर जे हजारो शिष्य होते त्यांना फार तर आपापल्या संबंधापुरती माहिती होती, पण ती सारी माहिती कल्याणांना एकांना होती. आरंभापासून शेवटवरी सद्गुरुचर्या जे नाना अनुवाद उपासना सारी कल्याण महाराजांना ठाऊक होती. याचे कारण एक तर श्री समर्थांच्या जीवींचा सांगात इतका दुसरा कोणी नव्हता. बहुधा हरेक सुखदुःखाच्या प्रसंगी कल्याण निकट होते. त्यांना जितका समर्थांचा सहवास घडला तितका दुसऱ्या कोणालाही घडला नाही. आणि दुसरे असे की समर्थांनाच सुद्धा त्यांचे चरित्र विचारण्याचे धैर्य दुसऱ्या कोणाला होत नसे. ते केव्हा कल्याणांना होई किंवा त्यांचे मनोगत जाणून समर्थच केव्हा कृपाळूपणे स्वकथा स्वयेची सांगती. तात्पर्य श्री समर्थांचे चरित्र जितके कल्याणाला अवगत होते तितके दुसऱ्या कोणालाच नव्हते इतके खरे. या कल्याणांचा परिपाठ असा असे की शिष्यमंडळी भोवताली जमली आणि दुसरे काही काम नसले म्हणजे त्यांनी समर्थांच्या लीला प्रेमभरे सांगाव्या. कल्याणांचे शिष्य प्रमुख 2 आपचंद मठपती शिवराम स्वामी, वैराग्याचा राजा रामदास स्वामी माझा या सुंदर पदाचे करते, आणि तडवळे मठपती जगन्नाथ महाराज, भावरे रामदासा गुरुवर्या सर्वेशा हा दावा त्यांनी केला. ते कल्याणांच्या मुखाने या दोघांनी समर्थांचे चरित्र ऐकावे व अंतरी साठवावे. या दोघांपासून ते पावन चरित्र रामचंद्रांना ऐकाव्यास मिळाले. रामचंद्र हे शिवरामांचे शिष्य. त्यांचे बाळपण शिवरामांच्या व तरुणपण जगन्नाथांच्या संगतीत गेले. प्रस्तुतच्या दासविश्रामधाम या प्रचंड चरित्रग्रंथाचे करते आत्माराम महाराज हे रामचंद्रांचे शिष्य होत. अशा परंपरेतील हा प्रासादिक ग्रंथ आहे. कोणाही ऐतिहासिक विख्यात साधूचे किंवा राजकारणी थोर पुरुषाचे एवढे मोठे चरित्र मराठीत लिहिले माझ्या पाहण्यात नाही. या ग्रंथाच्या स्वरूपाविषयी मी काही लिहावयास नको. तो आता प्रत्यक्षच आपल्या संपूर्ण स्वरूपात वाचनांचे हाती आहे. धन्य आत्माराम महाराज समर्थांचे चरित्र लिहावयास बसले. ते लिहित असता जेथे इतर शेकडो ज्ञात आणि अज्ञात सत्पुरुषांचा प्रसंगानुरोधाने संबंध आला तेथे त्या पुरुषांचा त्यांनी गौरव केला आहे व त्यांची पदपदांतरे ऐकलेली आहेत. चरित्र सांगता मग समर्थांनी मनाचे श्लोक केले, मग दासबोध ग्रंथ लिहिला. असे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मनाचे श्लोक, दासबोध, रामायण, 14 शतके वगैरे समर्थकृत ग्रंथ उतरवले आहेत. मूळ चरित्रग्रंथाची एवढी संख्या 16,302 असून शिवाय आत्मकृत व इतर कविकृत पदे, अभंग, श्लोक वगैरे असंख्य आहेत. आणि त्याशिवाय समर्थांची बहुतेक सारी कविता उतरलेली आहे. असा हा एक प्रचंड पर्वतप्राय ग्रंथ आहे. एकेहाळी जाऊन त्यांचे दर्शन घेण्यास जास्त फावणार नाही. त्यांनी तो ग्रंथ एवढा मोठा असला पाहिजे हे कल्पनेने जाणावे. या ग्रंथाचे हे सर्वव्यापी स्वरूप पाहून मी त्यांचे एन्सायक्लोपीडिया रामदासिका म्हणजे रामदास संप्रदायाचा विश्वकोश असे नाव ठेवले आहे. याहून जास्त या ग्रंथाचा गौरव मी काय करणार. संप्रदायावर आत्माराम महाराजांचे हे अगणित उपकार होत. एवढा प्रचंड चरित्रग्रंथ निर्माण करणारे आत्माराम महाराज आपला काळ कसा कंठित पाहिजे याची कल्पना करावी. खुद्द आत्माराम महाराजांचे चरित्र आपणास फारच थोडे अवगत आहे. बिदर जिल्ह्यात एकेहळी नावाचे एक चिमुकले पण टुमदार शहर आहे. तेथे आत्माराम महाराजांचा मठ आहे. रंक हे टोपण नाव धारण केलेल्या त्यांच्या एका शिष्याने आत्मलीला म्हणून त्यांचे एक 14 प्रकरणात्मक चरित्र लिहिलेले होते. त्याची एक अर्धवट व अपूर्ण अशी प्रत मठात मिळाली. ती कोणतेच प्रकरण पुरे नाही आणि वाटेल तशी मधलीच पृष्ठे गहाळ झाल्यामुळे त्या चरित्राचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. शिवाय त्यांचा जो उपलब्ध भाग आहे त्यात शक आणि वगैरे कोठेच न दिल्यामुळे कालक्रमानुसार चरित्र समजायला मार्ग नाही. त्या ग्रंथावरून जी थोडीशी माहिती मिळते ती अशी. आत्माराम महाराजांचे मूळ नाव तिपण्णा. आत्माराम हे नाव त्यांच्या गुरूंनी ठेवले. हे मूळचे राहणारे नागोरचे. आपचंद आणि एकेहळी यांच्या जवळपास हे नागोर गाव कुठेतरी आहे असावे, पण माझ्या संग्रही असलेल्या नकाशावर ते मला कुठे आढळलेले नाही. या गावाचे नाव समजल्यावर एकेहळीत माझे जाणे न झाल्यामुळे
त्या प्रांती तपास करण्यास सापडले नाही. तिपण्णांच्या वडिलांचे नाव निर्वाणी पंत आणि मातोश्रीचे उमा ही नावे दास विश्रामधामाच्या 120व्या अध्यायात सहज ओघाने आली आहेत. भुजंग म्हणून आत्मारामाचे कोणी बाळमित्र होते. आत्माराम महाराजांना समर्थांचे अवतार समजत मुंजीला ते जरा मोठे म्हणजे 11 वर्षाचे झाले होते. मुंजी बंधानंतर त्यांच्या अंगी वैराग्य मांडले. त्यांच्या हाती नेहमी एक जपमाळ असे. एकांताची त्यांना विशेष आवड वाटू लागली. वायफळ बोलणे त्यांना आवडेनासे झाले. शेतात, रानात, डोंगरात, कुठेतरी बाहेर एकांतात जाऊन आत्मचिंतनात ते काळ घालू लागले. त्यांना अन्न गोड लागेनासे झाले. अष्टभाव वारंवार दाटून येऊ लागले. एका क्षणात आनंदाने शरीर रोमांचित व्हावे, तर दुसऱ्या क्षणी पुन्हा मागुती हुडहुड वाटावी. अशा उदार वृत्तीने आत्माराम काळ कंठीत असता एकाएकी एक दिवस उजाडला आणि त्यांचे भाग्य हृदयास आले. आपल्या मठपती रामचंद्र महाराजांचे आगमन नाभरास होऊन या मुलावर त्यांची कृपा झाली. असो एके दिवशी रामचंद्र बाबा सन्मुख घेऊन एक टिप्पणाचं केलं. संप्रदाय प्रमुख सांगून आगोवा उत्तीर्ण हो म्हणे केले. आत्मलीला 3:27. जे जे सांगायचे सांगून मागोती तुझ्या विवरण करून महावाक्य उपदेश साक्षी ज्ञान चौदे हा पत्र जावले. निरसन करून चारी जहाची उघडेचे उर्वरित दृष्टी आहे ती आधी मध्य अवसानाची निर्विकार वस्तू तुझी दुर्पई. आता त्याने आत्मारामांवर अनुग्रह केला. हे आत्माराम नाभोराहून आपल्यास वारंवार येऊ लागले. नाभोर गावाचे सारे लोक त्यांच्या भजनी लागले. त्यावेळी त्यांची वृत्ती त्यांनीच केलेल्या एका श्लोकाप्रमाणे होती. जगी जन्य तो वर्तता ही रामदास प्रपंची परी रंगली राघवी वृत्ती जाती राजर तो तारिका ही विधीना तरी नेणती राघवे दिन आन. जगद्गुरु उद्धारार्थ त्यापर्यंत त्यांनी सर्वत्र संचार केला. वेदक कुसनपरी दुक्कल राहणार तिथे देवीचे देवालय आहे. नवलमेट्टू जगराजपंत मुख्यती यांनी महाराजांचे शिष्यपत्रव्य. रेवण सिद्धनाथ अर्णकर कटकर काळगी तेलगूर येथे महाराजांचा भाषा शेषगिरी असे. हल्लकवडी शैली कोरोजी चित्तापूर यलंबा मानेहाळ तिरुकोपे येथे मनकनहळ्ळी येथे एक मठ साधला. संगी बावगी रेकुळगी मैलवार बेदर सामग्री विमल नमनकार इत्यादी अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या आगमनाने पवित्र केली होती. इतकेच काय की मोगम माहिती या त्रुटी ग्रंथावरून मिळते. चंद्रकांत ग्रंथ यांची मधून काही पदे आहेत. ही बरीच सरस आहेत. मसाल्यासाठी एक पद्धत झड करी तू फडक म्हणा लाग गुरुपायी पळपळ हे आयुष्य जात नये पुन्हा फिरून परत राग लेख तू तरी पदी सावध होई काळासंत नेऊ पाहे करुणा त्याची नये थोडे विचार नये कोणी आत्मा तुम्ही की जमिनी येऊन गांधी हृदयी. असो आत्मारामांचे काळोबा नावाचे एक शिष्य होते. ते सुमारे 40 वर्षामागे 96 वर्षाचे होऊन समाधीस्थ झाले. विद्यमान मठपती आत्माराम हे काळोबाचे शिष्य होते. एकेहरी मठात दास विश्रामधामाच्या 2 प्रती आहेत. अन्यत्र कोठेही या ग्रंथाची प्रत असेल असे मला वाटत नाही. आता मात्र सत्कार्याच्या जगसभाने त्याच्या 1000 प्रती महाराष्ट्रात पसरविल्या आहेत. आता ज्यांच्या संग्रही सभेची ही प्रत आहे त्यांनी तिला फार जपावे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. कारण हा ग्रंथ वारंवार छापला जाणे शक्य नाही. या ग्रंथाविषयी मला प्रथम अंधुक कल्पना गडावरील बुद्ध रामदासी कैलासाची बापू रामदासी यांनी करून दिली. एकाही मठातील प्रतीवरून प्रत उतरून नेण्यास कोणाशी हरकत नाही, पण ती मूळ प्रत मठातून हलवू नये अशी आत्माराम महाराजांचीच इच्छा असली पाहिजे. या प्रतीची एकेहाळीची एक दंतकथा प्रचलित आहे. ती अशी की सुमारे 31 वर्षापूर्वी कोणी या 2 प्रतीमधून एक प्रत घेऊन जात असताना गावाच्या वेशीपाशी पोहोचताच त्याला डोळ्याने दिसेनासे झाले.
त्यानं खरंच मठात आणून ठेवली व त्यात दिसू लागली. ती दंतकथा मला ऐकून माहीत होती आणि तिची मला फार उपयुक्तता वाटत असे. शिवाय विषयाची परीक्षाच का असा विचार करून संबंधदास विश्रामला ग्रंथ उतरून आणण्यासाठी कोणाच केळी एकेकाळी पाठवण्याचा मी विचार केला. प्रथम माझे निकट मित्र कृष्णराव करमरकर यांची या कामावर योजना केली, पण ते तेथे गेल्यावर संधिवाताने इतके आजारी पडले की त्यांनाच परत आणण्यासाठी कोणास पाठवावे लागले. नकल करण्याचे काम तसेच काही काळ राहिले. ते पुढे श्रीधरपंतांनी केले. ते काम त्यांच्या वाट्याचे होते, ते दुसऱ्याच्या हातून कसे होणार. या श्रीधरपंतांचा मी फार ऋणी आहे. त्यांचे चरित्रही फार महत्त्वाचे आणि बोधप्रद आहे. या प्रस्तावाने ते चरित्र संक्षेपाने सांगण्याचा मी कधीचा संकल्प केला आहे. तो तेढीच नेण्याचा दिवस आज उगवला, याबद्दल आज मला आनंद वाटतो. मला क्षमा करा. आणि एकाही 4 महिने 10 दिवस राहून ज्यांनी दास विश्वामित्राची नकल करून आणली आणि त्या आमच्या श्रीधरपंताचे चरित्र कृपा करून ऐका. श्री रामदासी ग्रंथमालेतील 3रा भाग समर्थांची कविता प्रसिद्ध झाल्यावर एके दिवशी एक सुमारे 20-22 वर्षाचा मुलगा हातात लहानसे बोलते घेऊन माझ्याकडे आला आणि मला त्याने विचारले, रामदास सत्या कवितेचा भाग प्रसिद्ध झाला आहे ना, मला तो उतरून घ्याव्यास द्याल का. मी म्हटले, होय, तो ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे, त्याची किंमत अवघे 2 रुपये आहे. तेव्हा तो उतरून घेण्याचे काही कारण उरले नाही. त्यावर त्या मुलाने म्हटले, मी गरीब आहे, 2 रुपये देऊन तो ग्रंथ विकण्याचे सामर्थ्य मला नाही, म्हणून तो मी उतरून देईन म्हणतो. त्यावर मी सांगितले, मग असे का करता. नकला करण्यासारखे मध्यवर इतर पुस्तक ग्रंथ आहेत. नकलांचा खर्च काय येतो त्याचे आमचे प्रमाण ठरले आहे. तेव्हा मी दुसरा एखादा ग्रंथ नकल करण्यास येतो. मला त्याची नकल करून द्या आणि समर्थांच्या कवितेचा भाग तुम्ही घ्या. त्या मुलाला माझे हे म्हणणे पटले आणि एका ग्रंथाचा उतारा करून देण्यास तो माझ्या घरी आला. पण हे नुसते निमित्त होऊन तो मुलगा पुढे 21 महिने माझ्याकडे राहिला आणि एवढ्या अवधीत माझा जवळचा बराचसा महत्त्वाचा ग्रंथ संस्कृत करून काढला. त्या अवधीत श्रीधरपंतांचे मी जे चरित्र अवलोकन केले ते आधुनिक प्रतीक्षेच्या काळी मला अपूर्व वाटले, म्हणून ते वाचकास सांगावे असे माझ्या मनाने घेतले. पूर्वीच्या काळी आपल्या महाराष्ट्रात जे निष्काम, निस्पृह, आत्मनिष्ठ, भगवद्गीतेपरायण साधू पुरुष होऊन गेले त्यांच्या पोटी श्रीधरपंत होता. जगाला हे कथित त्याची वार्ता लागणार नाही. नकला करायचे बालक व ग्रंथ निवडून मी त्यांच्या हवाले करीत असे आणि ते माडीच्या बाहेरील पडवीस नकला करावयास बसत. त्यांची दिनचर्या अशी असे, प्रातःकाळी उठून नदीवर जाऊन सर्व शरीर धर्म उरकून सूर्योदयापूर्वी परत नकला करण्याचे आरंभ करीन. तो 10 वाजेपर्यंत व नंतर भोजन सारून नकला कराव्यास जे बसायचे ते संध्याकाळी दिसेनासा होईपर्यंत. लिहिताना ते उकिरवे बसत. त्या वेळात जी एकदा मान खाली घातली ती पुन्हा वर करण्याचे त्यांना कारण पडत नसे. बराच वेळ लिहिण्याचा ताण कंटाळा घेऊन आपण जसे थांबतो, बोटात बोटे घालून ते मोडतो व क्षणभर टक्क्याला टेकतो, तसे श्रीधरपंतांना कधीच करावे लागले नाही. कंटाळा किंवा आळसपणा कधीच शिवत नाही. आम्हा सर्वात यांचे हे सारखे लिहिणे पाहून आश्चर्य वाटे. शरीर हे जणू त्यांच्या मनाचे गुलाम बनले होते. शरीर कसे त्यांचे मुळीच लक्ष नसे. श्रीधरपंत अंगातला सदरा आता फार मळाला आहे, तो धुवायच्या, डोके फार वाढले आहे, आज मसूरला बसा अशी त्यांच्या शरीराची दुसऱ्याला काळजी घ्यावी लागत होती. त्याशिवाय दुसरे काही दिसत नसे. एकदा असं झालं की बाडे निवडण्यास मला सवड झाली नाही व उद्याला बाळ पाहिजे अशी श्रीधरपंतांनी मागणी केली. तेव्हा मी त्यांना भावार्थ रामायणाची पोथी वाचायला दिली व म्हटले की हे रामायण तुम्ही वाचा. दरम्यान मी बाडे चाळून घेऊन निवड करत होतो. श्रीधरपंतांचा लिहिताना जो क्रम असतो तोच वाचताना सकाळ दुपार सारखी मान खालून घालून जसे लिहायचे तसेच वाचायचे. जे लिहायचे वाचायचे ते श्रीधरपंतांनी एकदाच लिहिले आणि वाचले. अशी एक गोष्ट त्यांनी लिहिली किंवा वाचली नाही की ज्यांनी लिहिल्यास काळाची सापडली. त्यांची एकाग्रता अशी काही विलक्षण असे. एके दिवशी घरात दुपारी 1:30 वाजता 1.5 वर्षाचे एक बालक गत झाले. अर्थात नुकत्या 20 घरात माणसांची धांदल झाली. बायकांचे खुंदणे झाले. मग आम्ही त्या गतप्राण बालकाची व्यवस्था लावून परत आलो तरी श्रीधरपंतांचे लेखन चालू होते. आज खाली काही विषय झाले याची त्यांना वार्ताही नव्हती.
ती जेथे घरातल्या घरात होती तिथे त्यांना या गावाची कुठून पर्व असणार. नदीवर जाण्याचा नेमका एक रस्ता त्यांना माहीत होता. 2.5 वर्षात एकदा छापखान्यात गेले नव्हे, त्यांना नेले होते. यापेक्षा जास्त या गावाची त्यांना कधीही माहिती झाली नाही. स्वातंत्र्याचा गोंगाट करीत रस्त्याने कितीही मिरवणुकी जावत त्यायोगे श्रीधरपंतांची एकाग्रता कधी ढळली नाही. की रस्त्याकडे पाहण्याची त्यांना कधी बुद्धी झाली नाही. 2.5 वर्षात घरात राहून या घरात माणसे कोण आहेत हे त्यांना कधी समजलेच नाही. जेवताना खाली मान काढून जेवायचे आणि इकडे तिकडे पाहायचे नाही. मग ते जेवण नित्याच्या पंक्तीतील असो की नैमित्तिक प्रसंगाचे असो. श्रीधरपंतांची राहणी माझ्या मित्रमंडळींना ठाऊक झाली होती. तेव्हा एका मित्राच्या धर्मश्री पत्नीला इच्छा झाली की श्रीधरपंतांना आपल्या घरी एकबार जेवावयास बोलवा. त्याप्रमाणे श्रीधरपंत त्यांच्या घरी जेवायला गेले. पहिला भात झाला आणि मधला भात वाढायला त्या बाईने आणला. पुढे म्हणून श्रीधरपंतांनी हात करीपर्यंत त्यांनी भात वाढला व त्यामुळे तो बराच वाढला गेला. इतका भात पानात पडेपर्यंत श्रीधरपंतांनी पुढे म्हणून दर्शविले नाही. पुढे साखरभात आला आणि नको म्हणून श्रीधरपंतांनी हात केला. मधल्याच भाताने श्रीधरपंतांचे पोट भरले आणि त्यांचे जेवण संपले. एकदा एका सुट्टीतल्या संशोधन प्रवासात श्रीधरपंत आमच्याबरोबर होते. प्रसंगी राजमान्य भट व रा चांदोरकर हेही माझ्याबरोबर होते. श्रीधरपंताचे एक लहानसे गाठोडे होते, पण संबंध प्रवासात ते त्या गाठोड्याला क्षणभर विसंबत नसे. तेव्हाही गाडीतून पायी चालण्याचा प्रसंग आला की श्रीधरपंत आपले गाठोडे घेऊन उठत आणि गाडीत बसले की ते मांडीवर ठेवून बसले. तुमच्या या गाठोड्याला तेवढे कोण खातो असे एक जण म्हणाला. ही पण श्रीधरपंताच्या कानांचे ऐकलेच नाही, तर त्याचे उत्तर कोण देणार. असे त्या गाठोड्यात श्रीधरपंताचे डबुले तरी काय होते त्यांचे सर्वस्व त्याला प्राण त्या गाठोड्यात समर्थांची तसदीर व ग्रंथराज गाठोड्याला चुकून कोणाचा पाय लागू नये किंवा कोणी त्यावर बसू नये म्हणून गाडीत बसल्यावर श्रीधरपंत आपले गाठोडे मांडीवर घेत आणि उतरताना हाती किंवा डोक्यावर घेत. श्रीधरपंत फारसे बोलत नसत, मोजके शब्द बोलत, पण त्यांची संकोच वृत्ती मोठ्या माणसापुरती होती. लहान मुलाचे ते मोकळेपणाने बोलत. संध्याकाळी दिसेनासे झाले एकच क्रिया बंद पडली म्हणजे भोवताली लहान मुले घेऊन त्यांना साधू संतांच्या गोष्टी मोठ्या प्रेमाने सांगताना ते पुष्कळदास आढळ. मलाही केव्हा केव्हा रिकामपण झाले की मी त्यांना एकीकडे घेऊन त्यांच्याजवळ बसून समर्थांच्या गोष्टी त्यांच्या मुखाने ऐकत असते. नानासाहेब देव म्हणतात, गोष्टी त्याच पण सांगायला प्रेमळ असला म्हणजे ऐकणाऱ्याचेही हृदय प्रेमाने उठमळल्याशिवाय राहत नाही. 1630चा उत्सव चाफळास करून समर्थात जे सज्जनगडी पडत गेले ते चाफळास यावेचे नव्हते असा संकेत होता. चाफळ सोडताना समर्थ रामाच्या दर्शनात समर्थ गेले. तेव्हा पुढे हात जोडून उभे राहिले. आता पुन्हा भेट होणार नाही म्हणून कंठ गाठला. रामा येतो असे म्हणाले आणि मान हळून खुणेनेच निरोप दिला वगैरे गोष्टी चालत. पण मी सांगत असता श्रीधरपंतांची स्वतःची अवस्था काय झाली होती ही माझ्या डोळ्यापुढे आहे. समर्थांचा कंठ दाटून आला म्हणून श्रीधरपंत सांगतात आणि त्यांचा स्वतःचा कंठ दाटून द्यावा. गोष्ट सांगता सांगता त्यांनी निमिषार्थ थांबावे, औंढा गिळून आलेला दैवर दाबावा आणि पुढे गोष्ट चालू करावी. श्रीधरपंतांना एक वडील, भाऊ आणि आई अशी नात्याची माणसं होती. त्या 2.5 वर्षाच्या अवधीत श्रीधरपंतांच्या मातोश्री एकदा माझ्याकडे आल्या होत्या आणि म्हणाले की श्रीधराचे लग्न जमल्यास पहा. श्रीधरपंत काय लग्न करणार हे दिसत होते, पण आईच्या सांगण्यावरून मी एकदा त्यांच्याजवळ लग्नाची गोष्ट काढली. काय योगायोग असेल तो खरा असे त्यावर श्रीधरपंतांनी म्हटले. तरी पण मी काय समजू, एखादी मुलगी सांगून आली तर पाहू का नको. तुम्ही लग्नाला उभे राहाल ना, मला नक्की कळू द्या असे मी त्यांना पुन्हा पुन्हा विचारले. ते ऐकून आदिमान धरून अत्यंत विनयाने आणि नम्रपणे श्रीधरपंतांच्या मुखातून निघालेले निश्चयाचे शब्द मला आजही आठवतात. ते म्हणाले, हे जे काही ग्रंथ उतरावयाचे आहेत व त्यातल्या त्यात कल्याण महाराजांच्या हातचे जे ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथांच्या नकला झाल्यावर मला असे वाटते की सारा वेळ समर्थ चिंतनात जावा. आपल्या वेळेत नसेल त्या क्षणी आपले तोंड काळे व असे तोंड जगाला दाखवू नये. मग श्रीधरपंत लग्नाला अवसर कुठे राहिला असे मी म्हटले. हे पहा काय ते शब्द नाही. त्यावेळी फक्त मधजवळ जे हस्तलिखित 13 ग्रंथांचा संग्रह झाला होता
त्यात जो परत करायचा होता किंवा छापण्यासारखा होता तेवढा श्रीधरपंतांनी काढला. श्री दास विश्रामराव ग्रंथ एकेआळी मठातून उतरवून आणण्याचं काम तसंच राहिले. त्यासाठी श्रीधरपंतांची रवानगी एकेआळीच केली. 4 महिने 10 दिवस एकेआळी मठात राहून शके 1832 वैशाख मध्ये 12 शनिवार रोजी दास विश्रामरावांची लेखनक्रिया संपवून स्वलिखित परत श्रीधरपंत उडाशी बाळगून येथे आणली. श्रीधरपंत परत आले तेव्हा वाळले होते. तेलंगणातील हवेने जास्त काळ पडले होते. एकेआळीचे खाण्यापिण्याचे हाल झाले काय असं मी त्यांना सहज विचारलं. ते म्हणाले हाल कुठून होतील श्रीरामाचे प्रसार तो गोड चालला. कोण हे श्रीधरपंताचे अप्रतिम प्रेम. पुढे एकाही धड्याचा मला योग आला तेव्हा तेथील मठपती व इतर मंडळी म्हणत होती की कोणते बुवा श्रीधरपंत विलक्षण सारखे लिहित, तासन लिहित. केव्हा तर दिवसातून 20-20 तास त्यांना लिहावे, विश्रांतीसुद्धा घेऊ नये. आमचा मठच आहे. गावातील मिरवणुकीत काय नाही ती गर्दी व्हायची, पण त्या पुरुषाची एकाग्रता भंग पावत नसे. श्रीधरपंत राहणारे पूर्व खानदेशाचे नशिराबादचे. त्यांचे बंधू प्रथम त्याचे मराठी शाळेत शिक्षक होते. ते पुढे अमळनेरात बदलून आले. त्यावेळी श्रीधरपंताची आई अमळनेराजवळच्या पारोळ्याला आली होती आणि एकवार पारोळ्यात जाऊन भेटून जा असा तिचा निरोप आला होता. जाऊ का म्हणून श्रीधरपंतांनी विचारले व जा 3 दिवस राहून असे ते म्हटले. 3 दिवसांनी श्रीधरपंत परत आले. बोलली काय नसेल आई भेटली काय म्हणाली. श्रीधरपंतांनी सांगितले आई परगावी गेली होती. ती दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या पारोळ्याची यायची आहे. मग तुम्ही आजच परत का आला, उद्या पण का नाही थांबला असं मी विचारले. 3 दिवसांनी परत येईन असे कबूल केले होते म्हणून आज आलो असे श्रीधरपंत म्हणाले. काय म्हणाले तिला 3 दिवसाची रजा होती. 3 दिवस राहून या असे मी सहजच म्हणालो. मला त्याची आठवण नव्हती आणि 3 म्हणजे 3च असा माझा भावही नव्हता. वचनाला इतके जपणारे श्रीधरपंत शेवटी माझ्या घरातून जाताना कोणत्याच वचनाने स्वतःला बंधून न घेता गेले. हे योग्यच होय. तिची नकरा करण्याचे काम वेळेपुरते संपले आणि श्रीधरपंत नशिराबादेत जावयात निघाले. तेव्हा पुन्हा येथे येण्याचा त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही. ते का घेतले नाही हे नंतर माझ्या लक्षात आले. येत्या सुट्टीत माझ्याबरोबर संशोधनाचं याल ना वगैरे प्रश्न मी त्यांना करून पाहिले, पण पाहू एवढेच त्यांनी उत्तर द्यावे. जेणेकरून आपण वचनबद्ध होऊ असे कोणतेही उत्तर दिले नाही. श्रीधरपंत नशिराबादेत गेले. 1833च्या वैशाखात येथे घरी लग्न निघाले. तेव्हा श्रीधरपंतांनी यावे म्हणून मी त्यांना म्हणण्यावर पाठवले, पण लग्नाचे त्यांना काय होईल, येण्याविषयी त्यांच्या मनाची प्रवृत्ती होईल असे काहीतरी कारण पाहिजे. असे मनात येऊन समर्थ पंचायतनातील बागानगरचे केशव स्वामी यांचे एक मोठे थोरले बाळ त्याच सुमारास मिळाले होते. त्याचे निमित्त करून मी त्यांना मनी ऑर्डरच्या कुपनामध्ये लिहिले की लग्नाला यावे हे तर खरे आहे, पण आला असता तर असे बाळ मिळाले आहे तेही पाहण्यात येईल, पण येणे होत नाही सबब परत असा शेरा मारून मनी ऑर्डर परत केली. ते काही आले नाही. तथापि ग्रंथाविषयी इतर ग्रंथाविषयी सामुदायिक विविध विषयांप्रमाणे मधून त्यांची पत्रे येत. श्री राम समर्थ नशिराबाद शनिवार शके 1833 रावणबद्ध द्वितीया. त्याने आदल्या दिवशी नशिराबादच्या टपालात टाकलेले कार्ड मला 14 ऑगस्ट 1911 रोजी येथे मिळाले. ते संबंध कार्ड येथे देतो. नशिराबाद श्रीराम समर्थ रावणबद्ध द्वितीया. शनिवारी शके 1833. तीर्थरूप राजमान्य राजश्री शंकर नानासाहेब याची श्रीधर नाटू टिकले याचा साष्टांग नमस्कार विनंती विषय. भावासाठी 2 पत्रे वाचून आनंद झाला. श्री समर्थ स्वामीस माझे मागणे आहे, आपण व आपणासारखे इतर ग्रस्त हे पुत्रभोजवी ऐश्वर्यासहित आंधळे पांगळे गरीब दुबळे तसेच साधू संत भाविक लोक याची निष्कपट व निष्ठळक अशा भावाने वागून त्यांचा यथाशक्ती परामर्श घेत असावेत व आपले चरणी ही असाच वासना असावा. असो आज पाहतो श्री दास विश्रामराव ग्रंथ हा कोणत्या अध्यायापर्यंत दृढपणे संपला हे कळवावे. धार्मिक कृत्यात आपणास करणारे व अपेक्षित करणारे असे पालकाचा विनंती. समर्थाय नमः. हे पत्र आले त्याच्या 4थ्याच दिवशी श्रीधरपंतांच्या भावाकडून
15 ऑगस्ट 1911 या तारखेचे काल आले. त्यात मजकूर की श्रीधर हा काल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता देवाच्या दर्शनात जातो असे आईला सांगून निघाला. तो अजून परत आला नाही. आपली दोन्ही पत्रे वाचली, त्यावरून तो आपणाकडे आला असावा असे जाताना त्याने बरोबर उपरणे अगर लोटी जोडा काहीच नेले नाही. तरी तो तेथे आला किंवा नाही ते तरी कळवावे. हे भावाचे पत्र मला मिळाले. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्याकडून दुसरे पत्र 15 ऑगस्ट 1911 आले. ते असे: श्री 15 ऑगस्ट 1911 साष्टांग नमस्कार विनंती विशेष. श्रीधर गेल्याचे पत्र आज टाकले आहे, पण ते टाकल्यावर देवपूजा करीत असताना श्रीधरने स्वतः लिहिलेलं पत्र देवपाठात सापडले. ते पुढीलप्रमाणे: श्री रामदास स्वामी समर्थ. मिती श्रावणबद्ध पंचमी सोमवार 1833. मी आजपर्यंत घरी जेवून 25 वर्ष घालवले, परंतु त्यात प्रपंच व परमार्थ काहीच घडला नाही. आता अशांतीने जन्म घालवणे उचित वाटत नाही व परमार्थ कार्य ग्रहाचारात घडत नाही. कोणी अपवाद घेतील. तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी साधू ग्रहाचारात झाले, पण असा अधिकार ग्रहाचारात असणे कठीण. करिता श्री रामदास, ज्ञानेश्वर, गोरक्षर, भट्टारू, गोपीचंद्र, बच्चंद्र यांनी अरण्यवासात जन्म काढून जन्म सार्थक केला. त्यात जे साध्य तो करतो. माझ्याबद्दल शोध घेण्यात पाऊस काळाचे श्रीमंत. तुमची भेट समर्थ करतील तेव्हा होईल. शोक करू नये. बालकाचा आयुष्य आपला शास्त्रांना मुक्तात. याप्रमाणे पत्र लिहून गेलं आहे. तो बोध करून आज आणि उद्या येईल असं मला वाटते. तरी शोधात असतात. याप्रमाणे श्रीधरपंत जे गेले त्यांचा आज जागीच पत्ता नाही. 3 दिवस राहून या सहज उच्चारलेल्या अर्थशून्य शब्दांचा बोध राखण्यासाठी आईस न भेटताही ते पूर्वी 3 दिवस वर्षात परत आले. ते येथून शेवटचे जाताना वचनच बोललो नाही. हे त्यांच्या दृष्टीने ठीक असेल, पण त्याने आता एकवार आले पाहिजे. दासविश्राम दामावर त्यांच्या त्यांनी त्याची प्रत एकदा सुवास्ती केली खरी, पण संबंध दासविश्राम दाम त्यांनी आपल्या हृदयात साठवून ठेवले. हे मला माहीत आहे. 1 ते 121 प्रत्येक अध्यायात कोणकोणता कथाभाग आला आहे हे सारे श्रीधरपंतास ठाऊक होते. तेव्हा आता दासविश्राम दाम आपल्याला पाण्यात त्यांनी आले पाहिजे. अरण्यवास पत्करूनपूर्वी 2च दिवस अगोदर त्यांनी मला जे पत्र पाठवले ते वर दिले आहे. त्यातही दासविश्राम दाम कोणत्या अध्यायापर्यंत छापणे संपला अशी चौकशी केली. मी दासविश्राम दाम संपूर्ण छापला जाऊन आज श्रीराम या प्रस्तावनेच्याद्वारे श्रीधरपंतास कळवित आहे. हा ग्रंथ छापण्याचे काम पुढे होण्यास बरोबर 1 तपाचा अवधी का लागला ते मला कळले. श्रीधरपंताच्या परत येण्याची वेळ जरी दासविश्राम दामाच्या संपूर्ण छापण्यावर अवलंबून असेल, तरी ती वेळ येण्यापूर्वी दासविश्राम दाम छापून पुरा होतो कसा? आता श्रीधरपंतांनी एकवार येऊन संपूर्ण छापलेला दासविश्राम ग्रंथ पाहावा, मला दर्शन द्यावे. तो वर्षी समजल्याने माझी प्रार्थना की महाराज तुमच्या वेदांत एकनिष्ठ भक्ताला ठेवा. त्यांच्या हातून दिनांचा उद्धार करावा. देवदूतदाराचे दोन आली नसल्यास निदान मला पावणाऱ्याला एक वेळ तरी त्यांचे भेट करावा. आता श्रीधरपंताच्या आवडीचा ग्रंथ आहे. मी काय सांगू? त्यांच्या आधाराने शेकडो ऐतिहासिक वाङ्मयात्मक साम्प्रदायिक चाचणी लिहिता येतील, पण ती पुढे मागे ठेवलेप्रमाणे होईल. रामदास आणि रामदासची मासिकात प्रसिद्ध करू. आधी दिरंगाईवर पडलेला हा ग्रंथ आता जास्त लांबणीवर टाकणे योग्य होणार नाही. या 4थ्या भागासाठी वाचकांना फार दिवस टिकतावे लागले. यातून मला वाईट वाटत नाही असे नाही, पण इलाज नव्हता. समर्थांच्या इच्छेनुसार जेव्हा जे घडायचं ते घडत आहे. सगळीची सेवा क्षमाशील वाचकांनी ओढ करून घ्यावी. प्रत्येक साम्प्रदायिक वाचकांची मला मधून आज्ञा होत असे. आजवर झालेल्या व सभेच्या संग्रही अप्रकाशित असलेल्या अनेक साधनांच्या आधाराने मी समर्थांचे चरित्र लिहावे, माझ्या हातून समर्थाने आपले चरित्र लिहावे असे माझ्या मनात येत नसेल काय? पण काय करावा? एका घटकेला वादी प्रतिवादी, दुसऱ्या घटकेला श्रीमंत ग्रंथराज, एका क्षणी सूर्यादी कैफियत, दुसऱ्या क्षणी समर्थांचा एकोणीचा एखादा धडा. आता स्वदेशी बहिष्काराचे खळबळ, तर मोठ्या समर्थनाकरता प्रसन्नता. अशा धर्मदेशी समर्थांचे चरित्र कसे लिहावे आणि लिहिलेल्या समर्थांचे स्वरूप कसे प्रगट व्हावे? 24 तास मनाला समर्थ चिंतका वाचून
दुसरा व्याप नसावा तेव्हा समर्थांचे चैतन्य आहे. श्री समर्थांनी उत्तमाने हृदयामध्ये हृदयामध्ये अखंड अखंड वास वास करावा. करावा. त्याच्या त्याच्या चरित्रचिंतनात चरित्रनात उर्वरित आयुष्य जावे असे वारंवार मनात येते. पण पण ते तसे अजून अजून मनात येत मनात येत नाही. त्याला त्यात काय उपाय उपाय? काय? त्याची कृपा व्हावी असेल तेव्हा होईल. दरम्यान त्या श्रीदास नामासारखी सारी समर्थ चरित्राच्या बहुमोल साधनाच्या ओझी वाचकांच्या घरी पोचती करणे एवढंच या समर्थांच्या घराच्या हमालाचं गरीब हमालाचं काम आहे. या ग्रंथाचे 121 अध्याय म्हणजे आख्याने आहेत. त्यांची रचना तर समर्थांच्या कीर्तनाच्या पद्धतीवरून धरून आहे. हे वाचनांच्या लक्षात आलेच असेल. सांप्रदायिक कीर्तनकारांना या ग्रंथाचा फार उपयोग होईल. एकंदर 120 ग्रंथाचा हार गुंफून तो समर्थांच्या घरात घालावा अशी आपली इच्छा आहे व ती आपण अनेकदा प्रगट केली आहे. पण ती आपली इच्छा याच जन्मी पुरी होण्याचा हा थोडा संभव दिसतो. तूच आपण ही 121 अध्यायांची महाराजांनी सुमारे 100 वर्षापूर्वी गुंफलेली सुवासिक मला समर्थांच्या चरणी अर्पण करून समर्थांना संतोष बोलूया. धुळे सगळे 1825 श्री दास संघर्ष नहीं बोलेंगे नहीं मतलब थोड़ा वेळ लागते.